गावामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न असतोय. महायुतीचा हा मेळावा आहे आणि त्यामुळे हा मेळावा यशस्वी होणं आपल्या तिन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. जेवढी शहरातली महत्वाची महत्वाची असतात, साक्षर लोक जास्त शहरात असतात, त्यांनी दिलेली मतं विचार करून दिलेली असतात. म्हणून या मेळाव्याला माझ्यासोबत उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष भाजपचे प्रभाकर सरपंच साहेब, सन्माननीय श्री संदीप कुलकर्णीजी, सौ अस्मिता खांडेकर, श्री रणजीत देसाई, श्री राजू राहुल, सन्माननीय बंटी तुरस्कर, श्री अरविंद करंडकर, आनंद शिरवटकर, राकेश आपले, अन्य नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी आणि मित्र, माझ्याबद्दल बरंच काही तो बोललं गेलं. कुलकर्णकर काय, खांडेकर काय, सावंत त्यांनी बोलल्यावर माझ्यासाठी काय बोलण्यासाठी राहिले असं मला नाही वाटत. बांधव मी आज सकाळी कलमट मध्ये, म्हणजे माझ्या गाव ज्या विभागात येतं तिथे सभा होती. वरवडे फ्रेशवाडे माझे गावाचं नाव. गाव जरी असलं तर जन्म झाला त्या गावात, पण संपूर्ण आयुष्य कमीत कमी काळ त्या गावात नाही. आज एक घर आहे, गाव आहे, भावंड आहे सगळं. म्हणजे आज बोलताना भाऊच झालं. ते लहानपण आठवलं. 6-6.5 वर्षाचा असेपर्यंत गावात होतो, पण लोक अनेक भेटले, गावात ते भेटले, नातेवाईक भेटले आणि भाऊ. तसं पुण्याला आल्यानंतर हे सरकार जवळ येतात, इकडे बसा. आज पुण्यामध्ये सभा घेताना, बैठक घेताना काही आठवतात आणि मग त्यावर बोलावं न बोलावं याचा मी विचार. काही गोष्टी काढ त्या आयुष्यात अनेक गोष्टी गेल्या. तसं पुण्याचा पराभव गेला नाही, विषय कोणी काढतही नाही. दोन तरी बोल त्याने ऐकतो गप्प. पण असं याचा अर्थ नाही मी विसरत, कुठली गोष्ट विसरत. त्याच्या आत्मपरीक्षण करतो, का झालं, कोणा चुकलं, लोकांचं चुकलं, मतदारांचं चुकलं, कार्यकर्त्यांचं चुकलं, का आपलं चुकलं, हा विचार करतो मी. त्यावेळेला झाला, हॉलच्या बाहेर आलो, हेलिकॉप्टर मुंबई आणि विषय तो विषय नाही काढायचा. आपण टीव्हीला आणि तो मी कधी विषय करतो. तो माझ्या आयुष्यातली अपघात पराभव व्हावा असं मी काय केलं नव्हतं. फार काम केलं. कुणाला माझं भेटणार काही उदाहरणं सांगतो मी. हा मला मिळणारा फंड आमदारकीचा एवढ्याच मी कुडाळ मालवणमध्ये नाही आलो. अनेक माझे मित्र अनेक क्षेत्रात आहेत. कोण उद्योगपती आहे, त्याला सांगायचं बाबा मला अमुक पाठवायचं आहे, तू मदत कर. कोणी देऊळ बांधून दे, कोणी व्यायामशाळा बांधून दे. अनेक मित्र. मी स्वतः व्यावसायिक असल्याने मुंबईचे अनेक उद्योगपती होतो. मी मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेक उद्योगपती माझ्या ओळखीचे. तसा मीडियाचे काही माझे मित्र आहेत. ब्रिटिश त्यांनी इंग्लिश वृत्तपत्राचं पत्रकार, तो माझा मित्र होता. त्याला माझे बाळासाहेब ठाकरे त्याला राज्यसभेत पाठवलं. पाठवल्यानंतर मी त्याच्या कार्यालयात गेलो. आप तो एमपी हो गए, आपको एक मतदार संघ नहीं है, 5 करोड़ आपको फंड मिल रहा है, 5 साल मेरे को 1-1 करोड़ दीजिए ना.
तो काय बोलला नाही, हसला मला, ठीक आहे राणीजी मी देत आहोत. आणि त्याने दिले, त्या पुराणाने दिले पैसे, मालवणला दिले, कोणाच्या रस्त्याला दिले, कोणाच्या बोरवेलला दिले. तेव्हा कोणाला फंड देत अशा अनेक विधान परिषदेचे आमदार, राज्यसभेच्या खासदारांचा फंड मिळते. अनेक लोकांना उद्योगपती होणारी कामं, होणारी कामं कोणी करतं, पण होणारी कामं. गोरगरीब माझ्या घरी आला, खाली आज परत नाही जाऊ, आजही लावून देत नाही. कोणाचं कसलं आजार असू दे, शिक्षण असू दे, मी वडिलांच्या नावाने फंड केले. तात्पुर सीताराम राणे ट्रस्ट एज्युकेशन साठी परदेशात पाठवायचं असेल तर वर्षातून एक विद्यार्थी मी पाठवतो. त्यासाठी 1 कोटी रुपये मी त्यावेळेला फिक्स मिळलं. त्यावेळेस त्याचे 11-12 लाख जेवढे इंटरेस्ट येईल तेवढं एक मुलगा परदेशी पाठवायला मी त्याला चेक. स्थानिक मुलाची फी तकलीफ, उत्तम आजार, बायपास त्यावेळेला मी लीलावतीला तो मुंबई सरकारने आजही कॅन्सर बायपास ऑपरेशन आजही हे विधायक कार्य आहे. मला समाधान वाटतं, मतासाठी नाही, मतासाठी अजिबात नाही करत. एक समाधान, बऱ्याच गोष्टी मला सवय, या सवयी तुम्हाला कदाचित नसतील. तुम्ही हजार ते ऐकतो. मी चित्रपट वगैरे पाहते, थिएटर मध्ये वगैरे, आता घरी पण बातम्या पाहतो, पुढाकार मी पाहतो, काही जण पण चित्रपट. पण त्याचबरोबर वाचन माझा छंद आहे, हॉबी वाचन. गेली काही वर्ष, 2-3 वर्ष मी सोडलं. नंतर नगरसेवक 85 झाल्यापासून रोज 300 पानाचं पुस्तक वाचल्याशिवाय मी झोपलो नाही. 300 पानाचं लायब्ररीत जायचं. त्याच्यामध्ये पूर्वीचं नाही, एक विकासाच्या मोठ्या देश प्रदेशच्या विद्यार्थी, आग्रहात लिहितात असो, विद्यान असो, त्यामुळे अनेक नेत्यांची आत्मचरित्र किंवा भारतातल्या पण राष्ट्रपुरुषांची आत्मचरित्र. आज मी जो तयार झालो आहे ना, असं आपल्याकडे आता कोण बोले बोला आलाय करता असं एकदम मोदीपर्यंत जातात. बरेच तयारामध्ये तुम्ही इतिहास कुणामध्ये कुणाचं राजकारण बोला, मत किती, आपल्या निर्णय किती, त्यातून आपण काय केलं आहे, कोणाच्या घरात कुठे गेलं तर मत मिळतील नाही, याचा अभ्यासाबद्दल बोला. तो आमचा अभ्यास होईल आणि आम्ही पण लोकांना विनंती करू, आपण अभ्यास करू. आजही मी म्हणतो 6 वाजता उठून 10:30ला असते कॅबिनेट, 3 वाजता ते 4 वाजता पेपर येतात कॅबिनेटचे, रात्री 3-4 त्या झोपत असतो. मग सकाळी माझ्या बाजूला कॅबिनेट पेपर ठेवले. ते विषय 7 असो, 8 असो, 10च्या आत असो, त्याबद्दल वाचन 7 असतो. वाचन मी हे सगळे करत असताना का करत होतो, ते छंद गोष्ट वेगळी, आवड गोष्ट वेगळी. मी माझी बांधिलकी माझ्या बंधाराची आहे. मी सिंधुदुर्गाचा लोकप्रतिनिधी आहे. मी त्या वेळेला जेव्हा आलो, खारेपटण क्रॉस केला, त्या पहिल्यांदा आलो तिकिटीला, नंतर विधानसभेची 90ला फेब्रुवारी महिना होता. त्या एक शपथ घेतली. त्या आमच्या आईण्याच्या अगोदर मी वाचन केलं. या जिल्ह्याला दरिद्री जिल्हा म्हणायचे, गडचिरोलीला म्हणायचे, जालन्याला म्हणायचे, काही जिल्हे आहेत महाराष्ट्र, त्यामध्ये आपला जिल्हा. मी ठरवलं, हा माझ्या जिल्ह्यात गरीब शब्द मी थोडं काढणार ठेवणार नाही, अशी शपथ घेतली. आणि मग मी ते कोणते व्यवसाय आणायचे, उपक्रम आणायचे. नुसतं बोलत बसतो. टाटा कंपनीच्या मॅनेजमेंटला जाऊन भेटलो, ओळखीने, कापडिया म्हणून ट्रस्टी आहेत टाटाचे, त्याला घेऊन भेटलो. म्हणून मेरे डिस्ट्रिक्ट है क्षेत्र का, तो किस विषय से हमें डेवलप करना है उसका स्टडी करके हमें अभ्यास करतो. कोणत्या विषयाने माझा जिल्हा मी प्रगत करू
कोणता बाय प्रोडक्ट काय करावं म्हणजे डेव्हलप होईल. कानून 400 पडायचा तरी रिपोर्ट येईल इंटरेस्टेड आहे त्याला मी माझ्याकडे पण 400 पडायचा. टुरिझम हा पहिला सगळं टुरिझम तुम्ही कमीत कमी दिवसात पर्यटन जिल्हा बघू शकता. तुमचं ते उदाहरण मला मलेशियातील कुलालंपूर शहराचं दिलं. मलेशिया त्याचे पर्यटन तिथले पंतप्रधान दिवसाचा 1 तास विदाउट अपॉइंटमेंट पर्यटन या विषयावर सूचना असतील तर भेट सूचना भाषणबाजी हे ते नाही काय वाक्य करावं की अजून त्यासाठी पर्यटनावर आपला देश विकसित केला. जगातील उंच वेळी कोलालंपूर राजधानीमध्ये मलेशिया हे जाऊन पाहुणे आणि अभ्यास करून घेतला. कलेक्टरला आणि आमच्या सीएस ला पण कॉपी केली आणि आम्हाला आणि म्हणून जोशीचा मुख्यमंत्री त्यांनाही आणि त्याप्रमाणे डेव्हलपमेंट मध्ये सत्ता नव्हती. नाहीतर इथे सिवडी झालं असतं आणि मालवणच्या माळावर डिस्नीलँड आली असती जी अमेरिकेत आहे. अब्दुलपूरकर म्हणून चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे ते मी मुख्यमंत्री असताना रिटायर झाले. मी त्याला बोलून घेतलं मला साहेब काय करणार मी पाहतो मी काय करणार अजून ठरवलं. मी बोललो माझा जिल्हा पर्यटन जिल्हा तुमच्या मुलीने डिस्नीलँडचा अभ्यास केला असं मी ऐकलंय. मी प्रायव्हेट सिंधुदुर्ग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढतोय तुम्ही डायरेक्टर व्हाल काय सगळं विचार करतो. विचार हा म्हणा मी तुमचं नाव देतो आणि कंपनी आपण सुरू त्यांना त्या कंपनीचा डायरेक्टर आणि डिस्नीलँडचं शेड्यूल अर्ज सीवर्ड पण मालवण मला होऊ दिलं नाही. डिस्नीलँड तर 2000 एकर जमीन लागणार तो माळ खाली माळ आहे तेवढं पण होत नाही. पण काय करायचं विकासावर काढली आपली प्रवृत्ती. एक डिस्नीलँड झालं असतं तर सीवर्ड झालं असतं तर 50 पेक्षा जास्त 5 स्टार आणि वेगवेगळ्या कंपन्या आल्या असत्या. मी जयपूरला आणि राजस्थानला जाऊन फॅमिली सेक्रेट मध्ये 3 दिवस गेलो. आमचा नागपूर मला तिकडे जायचं आहे स्टेडियम झालाय तिथे तो पाहायचा होता. गेलो किती हॉटेल असतील म्हणजे उठून सांगा माहिती असेल. जयपूर मध्ये किती हॉटेल असतील 1200 हॉटेल. विचार करा किती मुलं मुली किंवा वेटर वॉचमॅन क्लार्क मॅनेजर झाले असतील तर किती नोकऱ्या मिळत असतील. पर्यटन किती लाखोने करोडोने येतात. व्यवसाय किती वाढत असेल तिथल्या लोकांचा धंदा किती होत असेल कधी विचार करत नाही. आज का नको हे वाक्य मालवणी लोकांचं पेटे अरे का हवं त्याचा पहिला विचार काय नको त्याचा काय का आपण इतर अभ्यासात कमी आपण हुशार अशी आणि की पूर्वी त्या लेखकांनी लिहिलंय की मासे आणि भात खाणारी लोक हुशार असतात किनारपट्टी अगदी किनारा पण हुशारी कशात आहे 34 वर्षात मला नाही कळलं की त्या हुशारीमुळे हा जिल्हा प्रगत होईल. त्याच्यामुळे चांगले शिकतील IAS IPS डॉक्टर इंजिनियर उद्योजक होतील. एखादा अंबानी इथे निर्माण होईल अदानी होईल. काही नाही मी बोलतोय वर्ष माझ्या चुका नसलेलं काय विरोधकांना काय मिळालं माझ्याबरोबर बोलायला. आता मी युट्यूब कुठेतरी मी तुम्हाला कोणी दाखवलेलं नारायण राणे म्हणे आजारी असतो वेळेवर असतो डायबिटीस आहे. कुणी सांगावं 34 वर्षात कोणत्या महिन्यात मी सिंधुदुर्गाला आलो नाही आणि कुठून आणून मला पुढचं बसवलं असं कोणी बघितलं सांगावं मला. काही म्हणतात मी सकाळी पाऊस तास 45 मिनिट 6 वाजता उठून चालतो 45 मिनिटानंतर येतो
100-150 पावलं. 100-150 त्याला गाठ्या घालतात, फरसांमध्ये गाठ्याने ते त्यांना आवडतात. जे लोक घालतात ते मला सांगितलं, त्यांना चिमण्या येतात, त्याला वरीतनं बारीकी घालतात. टेरेसवर कबूतर 40-50 वाट करतात. हे 8 वाजेच्या आत, 8 वाजता ते बसलेले लागत असतात. आणि ते झाल्यानंतर आमच्याकडे छोटे 3 कुत्रे आहेत, त्याला स्टिक मिळते रेडीमेड ते देतो. आणि त्यानंतर वाचन आणि त्यानंतर आंघोळ वगैरे. पण वाचन केल्याशिवाय आंघोळीला जात नाही, पक्ष्यांना घातल्याशिवाय मी स्वतः खायला जात नाही. एक तर मी दीक्षित डायट करतो, एवढं वजन नव्हतं, पण ही निवडणूक आहे, 16 किलो वजन कमी केलं दीक्षित डायट. जो कोणी वजन जास्त आहे त्यांनी बघा काळजी. बांधवा हे का केलं नाही, जिद्दी आणि महत्वाकांक्षी आहे. बाळासाहेब ठाकरे आज जिद्दी महत्वाकांक्षी आहे, ठरवतो ते करतो. मला व्हायचं होतं मुख्यमंत्री, तेवढं सत्ता आमदार झालो, मंत्री झालो, अजून गाडी मुख्यमंत्री जायची मी बेचून व्हायचो, बाजूला असायचा माझा मित्र ना आपल्याला मुख्यमंत्री. असं करताना तरी किती वाला एकविषयी आला तरी दुसऱ्या 2 मिनिटं बोला ना की वर येत आहे की मनोज जोशी जाणार आणि येणार. एवढं त्याला मी काय करू, नाही तुम्हाला काय आवडतं मी नंतर कधी सांगा. तुम्हाला मुख्यमंत्री पद आवडतं, आवडायचं काय मुख्यमंत्री पद कोणाला विचारलं तर आवडायला म्हणेल ना, आवडत मला पद आवडतं. तुम्ही माझी महत्वाकांक्षा ऍडिशन केलं, माझी महत्व मला मग तुम्हाला केलं बघा. कोणाचा प्रश्न नाही, तुम्हाला तुम्ही विचारा महत्वाकांक्षा काय आवडतं. हो एवढंही ना, पण एवढं त्या टीव्हीवर ट्विस्ट केलं नेहमीच्या सवयीप्रमाणे. पत्रकारांच्या नाही म्हणत, नेहमीच्या सवयी. आणि दाखवलं तासाभरात महासर कुठे आहेस, तुला मुंबईत आहे, येऊन जा संध्याकाळी. गेलो, काय बोललास, अरे तू त्या मुख्यमंत्री बोललं सर साहेब मला मुख्यमंत्री पद आवडतं म्हणालो. त्या विचारलं तुम्हाला आवडतं का, आपल्याला आवडतं. आणि पुढे एकच वाटतं बोललो माझी ती महत्वाची. साहेब मी असं बोललो का, सरांना काढा आणि मराठी करा म्हणून ते हसले बोलले नाही, तू सांभाळ बोल जरा बोलून काय शुद्ध बरोबर पुढे नाही सुरू. पण एवढं मी हे एक साहेब गाडी बाजू आपल्याला आपली काय मुख्यमंत्री येतो काय बाजूला काय करतात, मी पण टॅक्स भरतो. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल मला मी आता धावावला आणि झालं काय माहित नाही ना. मी जे मनात आणतो ना ते होत. म्हणजे आता काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्या मरणाचं व्हावं अशी माझ्या सगळ्या नागरिकांची सदिच्छा आहे, तुमच्या सगळ्यांची. त्यामुळे मला जास्त वेळा पण तुम्हाला एक सांगायचं, ही सगळ्यांना कार्यकर्त्यांची मी एवढं का बोलतो हे मी जाहीर सभेत कधी बोलत नाही. मी ऑल इंडिया भारतीय जनता पक्षाचे कॅम्पेनिंग कमिटीचा पण मी एक सदस्य. 15 नंबर देशभर नाही जाणार, तिकडे काही विषय बोलत नाही. आपली माणसं घरात की माणसं नाही, तिकडे गेल्यामुळे आम्ही खाना येतो ते हस्ती बघा पण माझं असं आहे की काही गोष्टी आहेत त्या त्या वेळात त्यांनी काम. मी काय मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही स्वतः झालं. मी यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक वाचतो, सयाजी यांचं पुस्तक. ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी काम केले, अनुभव आले, ते सगळे लेख त्याच्यात. अत्र्यांची पुस्तक वाटत मी वक्त मला भाषण नाही करायला. शाखा प्रमुख झालो, एक दिवशी सत्कार होता आणि सत्कार मला बोला मला काही येतच नाही, मी
इन्कम मध्ये कामाला होतो, भाषण कधी केलेलं नव्हतं. माझा एक मित्र होता, सकाळ तो दादर वाचनालयामध्ये होता, वाचनालयाला जायचा. त्यांनी मला एक लिहून आणि मला नंतर सांगितलं ही पुस्तकं वाचलं. पुस्तक कुठे मिळतात? मी आणतो. तो दादर वाचनालयातून मी अत्रे होण्यापासून अनेक वक्तृत्व वक्ता कसा बनतात इथपर्यंत सगळे पुस्तकं वाचून सावंतसाहेब बीजेपी मध्ये मला मागे पडला देवेंद्र दादा या ना ऐका ना. एक दिवशी मला आम्ही उतरलोय का बावनकुळेच्या मुलाचा मुलीचं लग्न होतं. दादा म्हणजे ऐकलं मला दादा एक मिनिट बाजूला बोलायचं देवेंद्र काय दादा या बस काय नाही पक्षात काय तू रस्त्यावर विचारतोय एका पक्षाचा नेता आहे. मी एवढ्या लवकर लिहिले तू बोला मला चर्चा करू. पण मी प्रत्येक गोष्ट विचार करून करतो आणि पण देवायचं सुद्धा लायकीचा बघायचा प्रयत्न करतो. काय गोष्टी कराव्या अभ्यास लेखकांनी त्याच्या आत्मचरित्रा तुम्हा जर लोकप्रिय लोकप्रतिनिधी बनायचं असेल, नेता बनायचं असेल, या गोष्टी करा आणि या गोष्टी करू नका. 10 गोष्टी करायच्या बाजूने 10 गोष्टी करू नका. रस्त्यावर उभे राहू नका, रस्त्यावर उभे राहून चहा थंड पिऊ नका. स्वस्त व्हायचं नाही. एखाद्या रस्त्यावर एकाच वेळा कधीतरी जायचं. उत्सुकता लोकांनी बाबा राहायचा निवडा लोकांनी बाहेर येऊन पाहिजे कुठे किती पाहतो मी लोकप्रतिनिधी कसे फिरतात रस्ते. मी नाही फिरलो. मी चेंबूरमध्ये राहायचो. आमची निलेशनी छोटे असताना चेंबूरच्या कुठं हॉटेलाच नाही जायचो. मी जूमध्ये घेऊन जायचो. तिकडे न्यायचो हॉटेल. मी माझ्या ऑफिसच्या लास्ट टेबल त्या खाली अब्राहम लिंकननी ज्या आत्मचरित्या कॉपी होत्या त्या मी ठेवून आणि सकाळी आलं का पहिल्या वाचायचो. या गोष्टी करायच्या नाही. वायफळ बडबड नाही. ते बोलू नये 4 चौघा. समोरच्या माणसाला आवडेल ते बोला. मन जिंकायचा प्रयत्न करा. त्याचा आम्ही कार्यकर्ते ऍडमिट केले बाबा जरा जा लोकांना या वाढीच्या लोक कसे बोलतात मला माहितीये. मी बोलतो बाबा 4 जण जा 3 जण जा शुद्ध मराठी बोलतोय म्हणजे एकाने बोला साई नमस्कार बाबा नमस्कार वयस्कर जरा पाया पडा त्यांच्या जरा उद्यान आमच्या उद्याना करा नारायण राणेने करा ते आपण काय जे बोलते पण विनम्र कार्यकर्त्यांनी बोल. एका निमिषाला काय आमच्या एका सिनियर तर तू काय तिकडे गेला आणि एवढ्या काळात बोलू दादा नाही का आक्रमक कारण दादा इकडे आक्रमक लोक दिले नसतात. काय म्हणजे कुठले कुठे लावतात लोक. आता बांदेकर विषय संदीप बोलला विषय धोरण सावंत सोडा. कार्यकर्ते काय व्हायला पाहिजे. एक नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरीतून होऊन नाही चालला. अनेक त्या वाटेने जायला पाहिजे. अनेक मी तुम्हाला अनेक वेळा बोललो माझ्या बेडरूम मध्ये आजही एक मुलगा उठलो बसलो 2 मिनिटं मी बसतो समोर फोटोकडे पाहतो. कोणाचा छत्रपती शिवाजी महाराज असा फोटो नाही. राज्याभिषेक ज्या दिवशी झाला तो फोटो काय करे आणि म्हणतो साहेब महाराज मला व्हायचं असं महाराज तिथे फोटो पण जसं बोलतो सो महाराज मला व्हायचं. आम्ही इन्कम टॅक्स असल्यापासून 83-84 पासून फोटो लावला. ऐकलं की नाही महाराजांनी. त्यासाठी त्याग करा. व्यसन करून नाही चालणार. व्यसन केलेले लोक टिकत नाही. राजकारणात राहत नाही. भरपूर वाचन करा. चांगले चांगले गुण संपादन करा. शेजारी पाजारी गावातले वाड्यातली सगळी लोक
तुमच्या गुणाचं करायला पाहिजे. गुणात्मक काम कार्य करा तर तुम्ही लोकप्रिय व्हाल. आणि लोकप्रिय कार्यकर्ते असले तर लोकप्रिय नेता सहज निवडून येतो. असं मी म्हणत नाही, विचारवंत म्हणतो. वाचा खरं. लायब्ररी असेल तर तुमच्या याची नगरपालिका आहे ना? नाही असली काही प्रत्येक नगरपालिकेच्या मी आजही पुण्याला गेलो ना, आता विधिमंडळात जात नाही मी, तर मी फक्त विधिमंडळ तिथला सदस्य असेल तर मी मंत्रालय जात नाही, विधानसभेत जात नाही. ते असेल तर मंत्रालय बोलवतो, पण रस्त्याला तिकडचं जात. मी दादर आपल्या पुण्याच्या एक लायब्ररीचं मोठी आहे, मी वर्षातून एकदा जातो. हे नवीन आलेली पुस्तकं काढून ठेवतात, सांगतात दादा हे नवीन आले तुम्ही निवड करतो. काही प्रकाशक आहे पुस्तकं छापणारे, त्यांच्याकडे नवीन पुस्तक छापलं तर एक प्रत माझ्या ऑफिसला आणून देतात. ते का देतात त्यांना माहिती झालंय की हे वाचतात आणि त्यांना आवडतं. तुम्ही निर्माण करावं. निर्माण तुम्ही जरा हा प्रचार करताना पक्षाने सांगितलंय 50 बूथ हे महत्वाचं आहे. 50 बूथ हातात तुमच्या खिशात 50 ठेवून द्या तुमच्या विभागात. आणि राष्ट्र किती 36 मतदान 36 लोकांना भेटा. त्यात पॉझिटिव्ह किती, निगेटिव्ह, अनुकूल किती आणि अनुकूल नाही किती. अनुकूल नाही सांगा त्यांना मोदी काय करताय. हे मोदींच्या कामाची ना एक छोटं योजनेची लिस्ट सांगणार. कोरोनामध्ये 80 कोटी लोकांना मोदीने मोफत धान्य सुरू केलं. आजही आहे. जात पात धर्म नाही, सगळ्यांना. गरीब आहे, गरीबाला पोट असतं, धान्य फुकट द्यायचं, हे मोदींचं धोरण. याप्रमाणे देत आहे. औषधही देत. आयुष्यमान भारत. आजारी आहे, कुटुंबाला मदत आहे, 5 लाखापर्यंतची मदत. आयुष्य नळाचं पाणी, नळाने लोकांकडे घरावर पाणी गेलं पाहिजे. त्यात काय जात पात काय. काल मी एका माझ्या मुस्लिम मित्राच्या घरी गेलो. इथे जाताना लोक घरी गेलो, बसलो. त्यांचं ते हे काय बनवतात ते खाल्लं मी माझे डॉक्टर आहेत. या देशातल्या पहिल्या 10 डॉक्टरमध्ये डायबिटीस पेशंट डॉक्टर नाशिक कुलर त्या काही फॅमिली डॉक्टर. पण मी कधी त्याला जात नाही विचारत. नावी असू द्या, टेलर असू द्या, नाही माणूस किंवा माणूस आहे. एका देवाकडे रामनारायणाकडे गेलो मी, अयोध्येला जाऊन आलो. काय मागितलं असं सांगा. बाहेर आले मीडियावाले बोले क्या मांगा सर. कुछ नहीं, सब कुछ दे चुके हैं. मुझे रामलीला बोले कि आपका कोटा कंप्लीट हो गया. सर मांगे वो दे दिया. नहीं सर हाँ मांगा मी सांगितलेलं आहे की मी मागतो देवाला, महालक्ष्मीला कृती द्यावा. देवी तुम्हाला सगळं प्लॅन आता द्यायचं असेल तर माझी माणुसकी मान्यता आहे की कायम ठेव. काय मला गमे देऊ द्या नको, गर्व येऊ द्यायला नको. माझी माणुसकी टिकव तेवढीच पैशाची असते, संपत्तीची असते, कशाची हे टिकत नाही. मी चांगलं चांगले श्रीमंत पाहिले, पण त्यांची काय अवस्था आली की पाहिजे. बरेच मोठे अगदी विमान स्वतःच होतं, हेलिकॉप्टर होतं, त्यांच्यावर निर्दयी आहे. त्यांची लॉस झाल्यावर काय अवस्था झाली
नाही तोडलं. कोणत्या पक्षाच्या आयडिओलॉजीमध्ये, कोणत्याही पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये कमेंट करा, उर्मट वागा, उद्धट नसतं कधी. चांगले वागा, विनम्र वागा, सहानुभूती, माणसांशीलता असली पाहिजे, असंच असतं. ते करावं कार्य करताना इथे सांगण्यात आलं आपण 3 वर्षाचे आहोत. हे सांगायची गरज नाही. आपण एकजीव आहोत. निवडणुकीत माहिती झालीये, एकजीव म्हणून काम करा. हे आपल्या मुख्यमंत्री बसलाय, टिकला पाहिजे. आपल्या पंतप्रधान बसले, राहिले पाहिजे. या सद्भावनेतून आनंद, यशातून आनंद मिळतो. आपला माणूस विजय झाला, आनंद आनंद आपलं आयुष्य वाढवतो. आनंद आपण काय म्हणतो, सुखी समाधानी करूया. सुखी समाधानी कुटुंब म्हणजे कुटुंबातल्या माणसाचं आयुष्य वाढतं. आणि त्यासाठी आपण म्हणतो, आपण बोलत जातो, अर्थ माहित नसतो. हीच आपली चूक आहे. आणि म्हणून पुण्याकडून माझ्या खास अपेक्षा, पण म्हणतो 70% चल बाबा लिहून दे, मी ऍक्युरेट करून देतो, 70% मिळून दे, मिळून देतो. आणि आम्ही करतो किती मिळवशील, 100, 200, 500 का नुसतं बोलायचं, भाषण नको करू, नको. मी आता सांगतो ना, मोदी बोलले 400 मार, मी म्हणतो ना 400 मध्ये असेल. रत्नागिरीचे लोक महापुरुष म्हणतात, म्हणजे मला किती समाधान वाटतं. ते दादा तुम्हाला मतदान मला करायला मिळते, माझं भाग्य आहे म्हणून मी आणि मुस्लिम बांधव रत्नागिरीला भेटले आणि ते हम आपको वोट करणे बांधव कधी काय पाहिलं नाही. सगळ्यांची मुंबईत तुम्हाला माहिती, माझ्या पक्षात शिवसेनेत तो धैर्य धोरण काही असलं तरी माझी माणुसकी नाही सोडत. माझ्या वाडीत एक मुस्लिम वाडी बरोबर विचारा त्या मी नाही, पण तुम्ही पण सर्वांनी लोकांपर्यंत जा. आपण लोकप्रतिनिधी सगळ्या जाती धर्माचे आहोत. इथे 13,257 मत आहे. तुमच्या पाठ आहेत की नाही माहित नाही, माझ्या पाठ आहेत. मला हिशोब घ्यायचा आहे ना. 13 आता सांगा कोण किती मिळवणार ते. मी 70 मिनिटं घेणार देखील नाही. कमीत कमी 90% पुढारून मतदारी अनेक वर्ष नगरपालिका नगरसेवक आणि पुढाला फंड देताना मी कंजूसी नाही केली. कंजूसी नाही. मला मेहनत करा, अशक्य नाही. पण पहिल्या निवडणूक मला धाडसाचे उदाहरण सांगतो. मुंबईतली सुभाषनगर चेतूर त्या कॉलनीत राहील. त्या कॉलनीत 18% मराठी, फक्त 18. बाकी साऊथ इंडियन, कॅथलिक आणि शिंदे. कॉलनीच्या कॉलनी बगल्याच्या बगले कॅथलिक. मला तिकीट दिली. माझा मित्र आलाय मुंबईवर, जो आमची जोडी होती. मला तिकीट दिली. मी आलो सांगायला मला तिकीट मिळाली. इथे कॉर्पोरेटरची वेळाची काय 500 बंद नाही मिळायची का मला माहित नाही. तिकीट मिळाली मी लागणार. 18% मराठी वस्ती 90 साली बाळासाहेब ठाकरे म्हणाले गाणे लोकांची मागणी आहे की उमेदवार पाहिजे कणकवली मालवण किंवा कणकवली मालवण. माझा काही तसा परिचय नाही. गाव आम्ही म्हणजे 10-15 दिवस यायचो आणि तुम्हाला अक्षर होतं मी कधी बाजारपेठा पाहिल्याच नव्हतं. एकूण जिल्ह्यात मी आलो तर जेवण होईपर्यंत एक मुलगा वाडीतला घ्यायचो आणि जंगल फिरत काढायचो. त्या जंगलात साहेब माझी तिथे मला
परत नमस्कार केला. ठीक आहे. 28 दिवस असताना आलो पत्रकार मित्र लगेच आले. त्यावेळेस होते मुलाखत घेत मला विचारलं, अहो तुम्ही उमेदवार आलात, तुम्हाला लोक ओळखत नाही, कसं काय? बघा मला प्रश्न विचारला, मी उमेदवार म्हणून आलो 28 दिवस, कसे काय निवडून येणार वगैरे विचार नका. मी 28 दिवसानंतर जेव्हा रिझल्ट लागेल आमदार होऊन मी परत मुंबईला जाणार. आज सुद्धा काय 300 जास्त सभा घेतल्या तेव्हा त्या आरोग्याचं बंधन नव्हतं. त्या कार्यकर्ते जुने आहेत, त्या जिल्ह्यातले अनेक लोकांनी दिवस रात्र काम निवडून दिलं, निवडून दिलं. आणि त्याने पहिली निवडणूक निवडून दिली, लागोपाठ 6 वेळा निवडून दिलं. म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. तुमची सर्वांची आशीर्वाद खूप आहे. मला सांगतो प्रथम मागताना जी 13,000 आहे ती जवळपास 11,000 तरी म्हणता आपल्याला पडली. 11,000. कारण आता तुम्ही विचार करा किती आपण टाकायचे ते आपण. बर 11,000 म्हणून पुढे जर पुण्याची मिटिंगला म्हणजे लोक द्यायचे नाही, दांडी मारायची विचारलं तर काय असं काय नाहीये. हे आपलं नातं आहे ना, प्रेमाचं आहे. आपण सोबत काम करतो. तुम्ही जे मला मान सन्मान आदर हे देता, आता माझा विश्वास, हा माझा आत्मविश्वास आहे की याच्याकडे काम होणार. आता 11च का बोललो आपला असा हिशोब आहे. खायचं उपाशी नाही तर उपाशी. निवडून येईल का माझं खरंच राग आहे उमेदवारावर, काय करणार, का मदत केली शिवसेनेत पुष्कळ. आणि मला असं मी ठरवलंय की याचं डिपॉझिट घालवण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा निवडून यावे करावे हे कर्तव्यगार व्यक्ती या देशाचा जगामध्ये कर्तृत्ववान माणूस म्हणून अमेरिकेचे प्रेसिडेंटनी त्याचा गौरव केला. असा व्यक्तीला परत तिसऱ्यांदा आपण पंतप्रधान म्हणून करणं आपला गौरव आहे, आपला अभिमान. त्याने परवाच्या दिवशी वाक्य उच्चारला वाचता मोदीसाठी, ऐका, माझ्या शरीराचा कण आणि कण व माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देशातील 140 करोड भारतीयांना समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यागी व्यक्ती म्हणतो की दर गुरुवारी कॅबिनेटचे विषयांची भेट, कॅबिनेटला एकत्र असतो. या माणसाला वैयक्तिक स्वार्थ काही नाही, पण दिवस फक्त एकच त्यात माझा भारत विकसित हो, माझा भारत महासत्ता व्हावा, माझा भारत स्वावलंबी व्हावा यासारखे प्रयत्नशील असतात. आणि म्हणून काम एवढं तास करतात, सकाळी 3 वाजता उठतात. तुम्हाला कसं माझ्याकडे योगा येतो, मला येतो, तो सकाळी 7 ला येतो. त्याचा चुलत भाऊ मोदीकडे जातो, सकाळी 3 ते 5 2 तास येतो. 6 वाजता ब्रिफिंग चालू होती त्यांची. तुम्ही उजाडे म्हणजे उठत पण नसाल, IAS अधिकारी ब्रिफिंग द्यायला लागली तुम्ही असतात एक एक विषय 6 वाजता. त्याच्यानंतर आलेले काही विषय आहेत देशासमोरचे, त्यांच्या सेक्रेटरीची भेट घेतात. 10:30 कॅबिनेट असते. आम्ही एंटर जेव्हा 10:30 करतो, आमच्या अगोदर बसलेले असतात.
त्यांना आपल्याला परत तिथे बसवायचं आहे. हे नारायण राणेला मत नसतं, मोदी साहेबांना मत आहे. हे विसरू नका तुम्ही, हे लोकांना त्यांचं हे म्हणणं मी तुम्हाला वाचून दाखवलं. माझ्या सिंधुदुर्गात मी केलेली कामं मला सगळ्यांना माहिती आहे. माझी यादी आहे, वाचत नाही आता, पण मला आमचे आणि अमित शहा कालच कुठेतरी बोलले, ते वाक्य मला मी लिहून आणल्यानंतर संजय राऊत हे वाक्य बोललाय, नकली शिवसेनेचे प्रमुख म्हणून तुम्ही ज्या उद्धव ठाकरे यांना म्हणतात त्याच उद्धव ठाकरे समोर नाक रगड्याला तुम्ही मातोश्रीवर अडकला. हा संजय काय करत आहे? आमची सत्ता आहे, 303 आहे आमचे खासदार. शिवसेनेकडे किती? 5. नसते किती वेळा जेलच्या दरवाजापर्यंत गेला, तो आतमध्ये पण होता, परत जाणार संजय राऊत आणि त्याचा बॉस पण जाणार. कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना माणसं मरतायत, तर दुसऱ्या बाजूला औषधामध्ये 10%, 15% पैसे खाल्ले, त्याच्यात इन्क्वायरी चालू आहे. आणि रामलीला मैदानावर मोदींना तळीपार करणार काय अवकाश आहे? स्वतः 20 पावलं चालतायत, त्या डॉक्टरने त्याला 20 पावलं चालवलं. स्टेट डॉक्टर नवल काय बोलतात म्हणाला इतके त्याचा माझ्याकडे त्याला चालता येत नाही, त्याला डायबिटीस आहे. डायबिटीस कोणाला नाही? देशात 60% लोकांना. मला 30 वर्ष मी थांबलो नाही, रोज 12 ते 14 तास थांबतो. सकाळ पाऊन तास चालतो, 20 मिनिटं योगाई थांबलो नाही. फक्त प्रचार. प्राणी आजारी आहे, प्राण्यांना चालता येत नाही. काही म्हणाला विश्वास टाकू नका, कोणाला वाटलं तर फोन करा आणि कार्यकर्ता सावंतसाहेब घरी जाईल. त्याला ही 54 कामं मोदींची कार्यकर्त्याच्या हातात द्या. तुम्ही आणि वाचा, त्यांच्या घरात जाऊन वाचू नका, त्याच्याला वाचू नाही. असं नाही, कोण पाठ मध्ये 4 सांगा त्यांना, सगळा बाकी 54 येतात, वेळ तुमचा घेत नाही असं बोला. मी कार्यकर्त्यांच्या सवयी मला ज्ञात झाल्या, 34 वर्ष सानिध्यात आहे ना, त्यामुळे माहीत झालं. असं आज तुमच्याशी घरगुत मी भाषण नाही केलं तर तुम्हाला बोलून माझे जे विचार ठेवले, मला जे काय वाटतं ते मन मोकळे घरातल्या माणसांसमोर जसं बोलतं तसं बोलण्याचा मी प्रयत्न केला. कोणाला काहीतरी कटू याच्यात वाटलं असेल माफ करा, पण मी असं काय बोललो नाही, अशी चूक मी करणार नाही. पण मला आपली माणसं भेटली ते आपलेपणाने बरं वाटतं आणि मी त्याला लोकांनी अनेक गोष्टी बोलतो. नाहीतर हे काही गोष्टी बोलल्या तर मी जाहीर सभा केली होती, मला जाहीर सभा आता तिकडे तरी नाही बोलत, ते वेगळ्याच आपलं तर तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जर माझं काम कार्य आवडत असेल, तुम्हाला योग्य